न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। शिवसेनेची जोरदार एंट्री, प्रचार शुभारंभात प्रभाग 9 मध्ये प्रचंड जनसमर्थन। अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-2030च्या रणधुमाळीत शिवसेनेने प्रभाग क्रमांक 9 मधून प्रचाराचा असा काही आक्रमक शुभारंभ केला की संपूर्ण परिसरात केवळ शिवसेना चर्चेचा केंद्रबिंदू ठरली। रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मोहटादेवी मंदिर परिसर, छत्रपती शिवाजीनगर, कल्याण रोड येथे झालेल्या या 4 प्रारंभाने शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला। ढोल ताशांचा गजर, घोषणा, झेंडे आणि प्रचंड गर्दीमुळे प्रभागात आता सामना थेट शिवसेनेशीच असा स्पष्ट संदेश गेला। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय छगनराव शेंडगे, सौ रुपाली संदीप भाऊ दातरंगे, सौ वैशाली श्याम नळकांडे आणि सचिन चंद्रशेखर शिंदे यांनी एकसंध पॅनलसह मैदानात उतरून विकास, जनतेचा विश्वास आणि शिवसेनेची ताकद दाखवून दिली। नागरिकांशी थेट संवाद साधत काम केलंय, कामच बोलणार असा आक्रमक निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला। या प्रचार शुभारंभानंतर प्रभाग क्रमांक 9 मधील राजकीय समीकरणे बदलू लागली असून शिवसेनेच्या या दमदार एंट्रीमुळे विरोधक धास्तावल्याची चर्चा रंगू लागली आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज या ठिकाणी मंदिरासमोर आमच्या प्रभाग क्रमांक 9 मधील चारही उमेदवाराचा आज प्रचाराचा नारळ या ठिकाणी वाढवण्यात आला। त्या प्रसंगी आमचे उमेदवार संजयजी शेंडगे, आमचे सौ दातरंगे ताई, सौ नळकांडे ताई, तसेच आमचे सचिन भाऊ शिंदे या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे 4 नगरसेवक पूर्वी देखील या मतदारसंघातून निवडून आलेले। या ठिकाणी खरं तर जनतेचा आज इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून हे तर आज निवडून आलेले उमेदवार आहेत, परंतु मला कोणावर टीका करायची नाही, प्रतिस्पर्धेवर काय टीका करायची नाही, परंतु जनतेला नगर शहरामध्ये काय झालंय हे आपल्याला सगळ्याला सर्वश्रुत आहे। आणि आम्ही आज या ठिकाणी आम्हाला कुठला नेता नाहीये, आम्हीच हे जे उमेदवार आणि आम्ही सगळे नेते आहेत या ठिकाणी। त्याच्यामुळे जनता मायबाप आमचे खरे तर ते आम्हाला या ठिकाणी तारून नेणार आहेत। आणि तुम्हाला मी निश्चितपणे, आणि तसाच आम्हाला या ठिकाणी 15 नंबरचा देखील 4 उमेदवार आहेत, त्या ठिकाणी देखील काही मतदारसंघ याला जोडून लागलेला आहे। मी सगळ्या मतदारांना विनंती करतो की आमचे 9 मधील आणि 15 मधील जे उमेदवार आहेत त्यांना धनुष्यबाण या चिन्हावर प्रचंड असं भरघोस मताने निवडून द्यावा, एवढीच मी विनंती करीतो। आणि आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आमच्या पाठीशी उभे खंबीरपणे आहेत, त्यामुळं आम्ही या ठिकाणी शिवसेनेमध्ये आम्ही स्वतंत्र निवडणूक करण्याचा निर्णय घेतलेला, त्यामुळं जनता आमच्या बरोबर आहे। कल्याण रोड परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने व आमचे आदरणीय एकनाथभाई शिंदे, आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय शिंदे साहेब, तसेच आमच्या प्रभागातील गटनेते संजयजी शेंडगे साहेब हे उमेदवारी अर्ज केला आहे त्यांनी। आमचे दुसऱ्या ताई नळकांडे ताई आहेत, आमच्या दुसऱ्या ताई रुपाली ताई दातरंगे आहेत, मी स्वतः सचिन शिंदे। मागील सर्व जनतेने आम्हाला 5 वर्षापूर्वी कौल दिला होता, यावेळेस बी आम्हाला पूर्ण जनता आमच्या पाठीशी आहे। कल्याण रोडच्या विकासासंदर्भात महापौरताईंच्या काळात आम्ही 45 कोटीपेक्षा जास्त कल्याण रोडच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला। आमच्या कल्याण रोडची परिस्थिती 10 दिवसाला ते 12 दिवसाला आम्हाला पाणी होतं, आज आम्ही वचनपूर्ती करून आम्ही 2 दिवसाआड पाणी केलेले आहे। लाईट असेल, ड्रेनेज असेल, जेवढ्या आम्हाला नागरिकांना सुविधा देता आल्या तेवढ्या आम्ही दिल्या आहेत। तरी बी येत्या 15 तारखेला जनतेने आम्हाला कौल देऊन परत महानगरपालिकेत कल्याण रोड असेल, दातरंगेमळा असेल, बागरोजी हडको असेल, लेंडकरमळा असेल, सर्व भागामध्ये सर्व नागरिकांचा पाठिंबा आमच्या सर्व पॅनलला आहेत। आणि या शेजारील वार्ड नंबर 15 मधील बी आमचे 4 उमेदवार शिवसेनेचे आहेत, त्यांना बी कल्याण रोड परिसराच्या वतीने व नगर कल्याण रोडच्या वतीने सर्वांना मी विनंती करतो की आमच्या 4 उमेदवाराला निवडून द्यावं, ही उमेदवारी करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपल्या मोठ्या देवीच्या दर्शनाने, जगदंबेच्या कृपेने आज आपला पहिला नारळ फुटलाय।
तर आज उपस्थित सर्व मान्यवर आणि आपले संजयजी शेंडगे साहेब, उमेदवार संजयजी शेंडगे साहेब, तसेच आपले सचिन भाऊ शिंदे, रुपालीताई दातरंगे व वैशाली श्यामा पन्हाळकाटे, मी स्वतः आम्ही सर्वांनी नारळ वाढवलाय. सर्वांनी आम्हाला आम्ही मागील 5 वर्षामध्ये विकास केलाय तसा याही पुढे आम्ही करू. माझ्या पतींना जशी तुम्ही 5 वर्ष साथ दिली तशीच आम्हाला ह्याही वर्षी साथ द्या अशी मी ग्वाही देते. अजूनही आपल्या प्रभागाचा विकास राहिलेला आहे, तोही आम्ही पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करू. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.